धनेर आंबडी परिसरात चोरांचा धुमाकूळ, संतप्त शेतकऱ्यांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा, 5 संशयित ताब्यात। गेल्या 2-3 महिन्यांपासून धनेर आणि आंबडी परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेती अवजारे, पंप, सोलर प्लेट, मोटारी आणि केबल चोरीच्या सलग घटनांमुळे शेतकरी पुरते हैराण झाले। पोलीस प्रशासनाचेही डोकेदुखी ठरलेल्या चोऱ्यांमुळे निर्माण झालेल्या तीव्र संतापानंतर अखेर शेतकरी आणि ग्रामस्थांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा नेला। प्रभारी अधिकारी किरण बर्गे यांना निवेदन देऊन मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या दरम्यान ग्रामस्थांनी स्वतः धाडस दाखवून 5 संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। प्राथमिक चौकशीत यातील काही जण अल्पवयीन व शाळकरी विद्यार्थी असल्याचे समोर आले। धक्कादायक बाब म्हणजे चोरीचा हा माल दहिवेल येथील एका भंगार विक्रेत्याला विकला असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी 3 संशयितांना सोबत घेत दहिवेल येथे तपास मोहीम राबविली असून चोरीच्या मालाची पडताळणी सुरू आहे। या आंदोलनात मधुकर बागुल, प्रभात गांगुर्डे, विलास गांगुर्डे, भालचंद्र चौरे, अमृत अहिरे, संजय कानडे, भूषण पाटील, शिवाजी पाटील, टेनसिंग अहिरे, रतिलाल साबळे, विजय पाटील आणि प्रताप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते। सध्या 5ही संशयित पोलिसांच्या ताब्यात असून एपीआय किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय बापू पिंपळे पुढील तपास करत आहेत। दरम्यान चोऱ्यांवर तातडीने आळा न बसल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल गोराडे। 1 महिन्यापासून आम्ही सर्व शेतकरी अतिशय परेशान झालेलो आहोत। आमच्या भागामध्ये सोलर जे शासनाने सोलरच्या मोटरी दिलेल्या आहेत, त्या सोलरच्या मोटरी असतील, केबल असेल, इलेक्ट्रिक मोटर असेल, इलेक्ट्रिक मोटरची केबल असेल, त्याचबरोबर आमचे गुरंढोरं असतील, शेतामध्ये पडलेले पाईप असतील, इतर साहित्य असेल, या ट्रॅक्टर साहित्य असेल, मागे ट्रॅक्टर चोरीला गेलं, या इतक्या चोऱ्या वाढलेल्या आहेत गेल्या 1-2 महिन्यापासून। तर आम्ही शेतकरी अक्षरशः परेशान झालेलो आहोत। एक तर पाऊस पडत नाही, शेतीमध्ये पाणी नाही आणि जे पाणी आहे त्याचा उपयोग करायला जर असं झालं तर वरून हे चोर आम्हाला अतिशय त्रास देत आहेत। आमचा जो धनेर आंबळीचा परिसर आहे, तिकडे हानवतपाडा असेल, तिकडे मालनगाव असेल, मसमाळ असेल, कुरुसवाडा असेल, सुतारा असेल, तोरणकुडी असेल, या भागामध्ये आम्ही अतिशय हे सगळे शेतकरी लहान शेतकरी आहेत, त्याचबरोबर आदिवासी शेतकरी आहेत, या सगळे शेतकरी अतिशय त्रासून गेलेले आहेत। आम्ही मागच्या महिन्यामध्ये पोलीस स्टेशनलाही 2दा अर्ज केला, त्यांच्याही पेट्रोलिंग चालू आहे, तरी पण सापडत नव्हते। पण योगायोगाने काल हे चोर खटाळ आंब्यातल्या लोकांनी शोधून काढले आणि त्यांनी पोलीस स्टेशनात ते जमा केलेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी जो माल जिथं विकलेला आहे भंगारवाल्याकडे, त्या भंगारवाल्याच्या CCTVमध्ये बघून या चोरांची ओळख पटलेली आहे। त्या भंगारवाल्यांनाही शासनाने किंवा पोलीस स्टेशनने शिक्षा केली पाहिजे। आणि हे जे सापडलेले आहेत हे फक्त नमुने आहेत, यांच्यामध्ये अजून मोठी गँग असेल, ती गँगसुद्धा पकडणं गरजेचं आहे। याच्यामध्ये 30 ते 35 लोकांची टोळी असण्याची शक्यता आहे। हे 30-35 लोकांची टोळी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आमच्या भागाला शांतता लागणार नाही। किती दिवसापासून चालू आहे हा प्रकार? जवळजवळ 2 महिन्यापासून सुरू आहे। मागच्या वर्षी ट्रॅक्टर पण गेला, मागच्या वर्षी ट्रॅक्टर गेलं, ट्रॉली गेली। आणि बंगारवाले अतिशय चुकीचं काम करतात, त्यांना आधी शिक्षा झाली पाहिजे। पिंपळनेरचे बंगारवाले असतील, साक्रीचे बंगारवाले असतील, दहिवेलचे बंगारवाले असतील, हे सगळं ते मटेरियल विकत घेतात, त्याच्यामुळे या चोरांचं फावतं। त्यांना अर्ध्या किमतीमध्ये पैसे मिळतात। या चोरांना काय फक्त दारू खायला प्यायला। आणि जे 5 पोरं काल सापडले ते अतिशय तरुण आहेत, एक 2 तर विद्यार्थी, 9वीचे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये। म्हणजे अशा पद्धतीने हे चुकीचा तोरणकुडीचे आहेत।